तर मी एक 6 महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी एक बाईट ऐकली होती. रमेश भाऊ येवले आहेत ना, औफ्याला गेले ते, आणि ते औफ्याला गेल्यानंतर त्यांची एक बाईट मी ऐकली होती का ते म्हणले तुला लोकांनी असं पत्रकार साहेबांनीच विचारलं त्यांना का तुम्ही कुठे गेले. ते म्हणले औफ्याला तिकडे भीमाशंकरला आम्ही गेलो. मग ते म्हणले कशासाठी गेले. ते म्हणले आम्ही असं आलोय नाही का, म्हणजे कसा विकास झाला आहे 35 वर्षाचा. मग ते म्हणले कसा काय विकास आहे. ते म्हणले आम्ही विकास म्हणजे शोधतोय, म्हणजे पाहतोय नाही का, विकास कुठे आम्ही तेच पाहतोय. मग हे आज आम्ही बघा मॅडम, आम्ही औफ्यावरून आले इथं आज प्रचारासाठी. तर आम्हाला ते आमच्या तिकडं तर ते पद्धत आहेच, विकास तर नाहीच, पण हे आज आम्हाला इकडल्या खालच्या भागात पण असंच दिसतंय. म्हणजे आम्हाला पण वाटतंय का विकास आम्ही कुठंतरी शोधतोय. मग तुम्हाला काय वाटते विकास व्हावा म्हणजे काय गोष्टी व्हाव्यात आपल्या सगळ्यांसाठी? तर बघा सगळ्या इकडं आता इथं तर दिसतंय, म्हणजे आता इकडं पाणी आहे का नाही इकडं तर दिसतंय आम्हाला, पण आमच्या तिकडं पाण्याची म्हणजे खूप अडचण आहे. आणि आत्ता सध्या म्हणजे टँकर पुढच्या महिन्यात चालूच होतील. आणि लाईटीची अवस्था तिकडं त्याच पद्धतीची. जून चालू झाल्याच्या नंतर कधी कधी महिनाभर लाईट नसते. आणि हिरड्याचं काय सोसायट्याचं वगैरे बंदच आहे आता दिपावळीमध्ये वऱ्यासारखा पीक घेतले जाते, ते आता वऱ्या कुठं घालायच्या हा लोकांच्या म्हणजे समस्या. आता सोसायट्या बंद आता म्हणजे खूप अशा समस्या आता खूप म्हणजे मग त्याच्यात आपण पाहिलं की आता हिरड्याचा प्रश्न होता, तर मग त्याच्यावर आपण विविध आंदोलनं केली किंवा विविध गोष्टी झाल्या, तर मग तुम्हाला वाटतं का तुमच्या हिरड्याला हमी लोकांनी भेटला? त्याच्यावरती श्रेय भरपूर घेतला, पण आमच्या वरती आदिवासी भागामध्ये किसन सभेने ते आम्हाला हिरड्याचे नुकसान भरपाईचे पैसे किंवा ते निधी मिळवून दिला. लोकांनी त्याचा श्रेय घेतला ते त्यांच्यापाशी नाही का, पण आम्हाला माहिती हे कशापासून भेटलं आणि कुठे भेटलं. मग तुम्हाला काय वाटतं आता म्हणजे तुम्ही कोणाला निवडून द्याल आणि कसं सपोर्ट कराल गाव म्हणून? लोकांचं तर आदिवासी वरती पश्चिम पट्ट्यामध्ये तर गोडे साहेबांवरती तर विश्वास ठेवलेला आहे पूर्ण नाही का, म्हणजे लोकांनी.